इकडे तर आज सकाळपासून आभाळ आहे. आता पाऊस पडेल थोडा थोडा. आणि तिकडं गावाकडं पण पाऊस चालूच आहे. माझ्या आईला फोन केला होता, पाणी तिकडं पण चालूच आहे. कसं पाणी पडायला की पहिलं आठवण येते की मी शेतात काम करत होतो चिखलमध्ये. एवढं पाणी पडायचं, वरून खालून निंदायचं. पहिलं असं काम केलं. आता 4 वर्ष झालं शेतात काम नाही, काय नाही करत. म्हणजे इकडं सिटीला काही शेतं नाही, काही नाही आहे, कंपनी पण नेमकं सकाळी लवकर उठावं लागते. 3-3:30ला स्वयंपाक बनवायचं आणि रेडी होऊन जायचं. लगेच आपल्याला 5 वाजता सगळं रेडी करून जायला. कारण ते खेड्यातले तर लोक तेव्हा झोपेच राहतात. तेव्हा आपण इकडं उठतो, स्वयंपाक बनवतो आणि रेडी होऊन 5 वाजता कंपनीला जातो. असं आहे इकडं. पण एवढं की शेतात काम करायचं नाही. पण मला पहिलं आठवते शेतात काम करतो ते. म्हणजे पाणी वरून पडायचं, खालून चिखलात हे निंदायचं. मग त्या शेतकऱ्याला कसं म्हणायचं माहीत आहे का, की दादा अण्णा हे केवढ्याला तास देता, 150ला देता, 200ला देता, असं म्हणून म्हणायचं. मग त्यानं भाव ठरवते आपल्याला. आणि ते आपल्याला कापसाचं तास निंदायला गवताचे जास्त असले की 100 रुपये 150 रुपयाला देत होता. आम्ही किती केवढ्याचं निंदायचं माहीत आहे का, 400-300 रुपयाचं, कधी कधी 200-250 रुपयाचं कधी कधी निंदत होतो. पण तेव्हा काही वाटायचंच नाही. चिखलमध्ये बायाबरोबर बरोबर निंदायचं. असं पाणी वरून खूप पडायचं, जेवण करायचं नाही, काही नाही. एवढं भरपूर निंदायचं नाही, खूप निंदायचं त्याच्याबरोबर. माझं कमी झालं की माझं कमी झालं, अजून तुझ्याबरोबर निंदतो म्हणून म्हणायचं. असं एकापेक्षा एक जास्त निंदायचे आम्ही, तासा काढायचे. आता इकडं आल्याच्या नंतर शेतातलं काम नाही काय ना, पण सकाळी लवकर उठावं लागते 3ला 3:30ला. आणि स्वयंपाक बनवून रेडी होऊन 5 वाजता लगेच जावं लागते कंपनीत. असं राहते इकडं. पाणी पडलं की मला आठवते शेतातले कामं कसं केलं, काही नाही ते कसं. आणि आज नेमकं मी साडी घातली, घरी होतो म्हणून कंपनीत नाही गेलो. आणि कंपनीत तर ड्रेस घालून जातो आणि तिथून आलं की टी-शर्ट नाईट पॅन्ट घालतो. आणि खेड्याला कसं माहीतच आहे तुम्हाला, साडी घालतात. आपल्या इकडल्यासारखं साडी, इकडं साडी तेवढं घालत नाही तर. कारण घालतात बाया तेलुगूच्या हे ते. पण रूमवर आलं की मी साडी घालतच नाही, ड्रेस असं तसं घालतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आईच्या इकडं राहिल्यानं कसे नाव बोट, म्हणजे तेव्हा होतं तुम्ही आईच्या इकडं नाव बोटत, अरे हिचं असं वांदा आहे, मग हिनं असंच असेल तसं. लय बाया कसं राहतात, नाव बोटं ठेवतात घरी राहिल्याच्यामुळं, म्हणजे आईच्या इथं. मग हिनं काय चांगलीच राहते का असं तसं. मग लोकांचे ताणे सुनायचं, कामाला जायचं टेन्शननं. मग आपण कसं करावं काय नाही म्हणून डोक्यामध्ये एक विचार घेतला, अरे आपण आता काय ना आपलं खुद आपलं काहीतरी पायावर मजबूत उभं राहून असा निर्णय घेतला की मी जाऊ दे, एक दिवस काही ना काही असं इथून गेल्याशिवाय असा पर्याय नाही गड्या. आता गावातल्या खेड्यातलं कसं राहतात बाया, तुम्हाला तर माहितीच आहे की नाव बोटं ठेवणाऱ्या राहतात की अरे ही तशीच आहे, अशीच आहे, हिला काही नवरा नाही, असं तसं म्हणून लय बोलत होत्या. मी मधातल्या मधात झुरून जात होतो. एक तर काही म्हणजे लेकराला सोडून जाता येत नव्हतं मला, पोरगी होती त्याच्यामुळं. मग आता जाऊ दे गड्या म्हणलं, आपणच इथून काहीतरी कुठेतरी गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणलं. जगाच्या तर तोंडाला, बायाच्या तोंडाला तर झाकण लावताच येत नाही. कारण तर बाया एक म्हणलं तर दुसरंच म्हणून दाखवते त्या खेड्याला. तुम्हाला तर माहीतच आहे, बाया कामाला गेल्याने किती कुटाणी करतात रूमवर, त्याला तेच कामं राहतात कुटाणी करायचे. असं चलत जाऊ दे म्हणलं, आपण एक दिवस एक गाव सोडून दूर गेलं तरी कुठेतरी पर्याय नाही म्हणलं. मग मी असा निर्णय ठामपणे घेतला जीवनामध्ये की जाऊ दे म्हणून असा विचार केला. मग एक दिवस मी आले इकडं. आज मला 4-5 वर्षे झाले. आज माझी अशी लाईफ आहे की शेतामध्ये जात नाही, काय नाही, पण कंपनीत जातो मी, नेमकं काम करतो. मला तर करावंच लागते एका मुलीसाठी. म्हणजे आपल्या लेकराचं भविष्य कोण बघणारा. आणि बायाला कसं, घरी राहणाऱ्या बायाला कुटाणी करायचे कामच राहतात. कारण तर तिला नवरा नाही, याच्या मजुरीनं चालली, त्याच्या मजुरीनं चालली, यालाच बोलायली त्यालाच बोलायली, असे कुटाणे राहतात बायाचे. आपलं भविष्यात नशीब आपलं खराब झालं म्हणून 1000 जण नावं ठेवणारे राहतात आपल्याला. पण तकदीरात जसं असलं तसं होते बहीण भावांनो. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत जा, लाईक करत जा. नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये मी सांगू शकतो माझी कहाणी. तर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आवडलं असलं तरी लाईक करा. बाय बाय.